आप रील्स इंस्टाग्राम वगैरह पे नहीं एंजॉय कर पाओगे, आपको इसलिए मैं यही आपके काला यहाँ पे घोडा आया. आना होगा, Yes. चलना होगा. त्या ठिकाणी बापूंना कॉल आलेला आहे. बापून कॉल तुम्हाला सुद्धा मी महाराष्ट्राचं दर्शन दाखवतो. आणि हे सर्व आर्टिस्ट आहे. तुम्ही कॉलेजचे स्टुडंट आहात की कसं आहे? कोणतं कॉलेज आहे तुमचं? वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड विज्युअल आर्ट. ओके, तुमचं नाव काय? मी नुपूर कमलेश खुले. आणि तुमचं नाव? मी तन्मय सुदर्शन. तुम्ही जर आर्ट प्रेमी असाल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी, कारण की आज आपण जाणार आहोत मुंबई फोर्ट येथील काळा घोडा फेस्टिवल पाहण्यासाठी. तर मित्रांनो, मी शिवम गणेश मोकल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, आपण माझ्या मागे पाहू शकता की आज मी कुठे आहे. मी माझ्या थंबनेलवरून सुद्धा ओळखलं असेल की आपण आलो आज काळा घोडा फेस्टिवल येथे, जे की भरण्यात आलेले ते मुंबई फोर्ट या ठिकाणी. आणि काळा घोडा या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर 8 फेब्रुवारीपर्यंत हा फेस्टिवल असणार आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या फेस्टिवलला सुरुवात होते आणि आज आहे 4 फेब्रुवारी. तर आज आपण आलेलो काळा घोडा फेस्टिवलमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे सर्व कलाप्रेमी आहेत, संगीतप्रेमी आहेत, फिजिक्स आणि सायन्स प्रेमी आहेत, त्या सर्वांसाठी ही व्हिडिओ अगदी उपयुक्त ठरणार आहे. कारण की संपूर्ण कलाप्रेमी या ठिकाणी आपापले जे अंगामध्ये असलेली कला आणि आर्ट्स आणि फिजिक्स किंवा सायन्सशी संबंधित काही या ठिकाणी कला असतील तर या ठिकाणी सर्व स्टॉल्स आपण आज या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आणि सर्व या ठिकाणी जे कलाकार आहेत त्यांनी आपली कला या ठिकाणी प्रदर्शित केलेली आहे. ते सर्व ही कला पाहण्यासाठी आपण याच ठिकाणी आलेलो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ज्या काळा घोडा फेस्टिवलचं नाव पडले ते माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी आहे तो काळा घोडा. तर या घोड्याच्या जो घोड्याचा पुतळा आहे या ठिकाणी, तर या घोड्याच्या पुतळ्यामुळेच या संपूर्ण फेस्टिवलला काळा घोडा फेस्टिवल असं नाव देण्यात आलेलं आहे. तर 1999 पासून या फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आज सुद्धा 2026 मध्ये अगदी त्याच उत्साहाने आणि त्याच जोशाने आणि अजून भरभराटीने हा काळा घोडा फेस्टिवल या ठिकाणी सुरू आहे. तर गेटच्या सुरुवातीलाच या मिल्टनच्या बॉटल पासून केलेली कलाकृती तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी कलाकृती. आणि या बॉटलच्या झाकणपासूनच या गेटचं एंट्रन्स बनवण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर कलाकृती. म्हणजेच सुरुवातच अशी झाली आहे तर आतमध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतील नक्कीच याचा अंदाज मी बांधू शकत नाही. एंट्रन्सलाच आपल्याला एक सुंदर आर्ट पाहायला मिळाले आहे. 3 डॉट्सच्या माध्यमातून या ठिकाणी आर्ट सादर केलेलं आहे. आणि तुम्हाला आर्ट काय ते मी तुला दाखवतो. या ठिकाणी आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं आर्ट बनवण्यात आलेलं आहे. आणि ह्युमन बॉडी तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये. आणि एक पक्षी सुद्धा दिसते. अगदी अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असे आर्ट सुरुवातीलाच पाहू शकता. आणि या ठिकाणी सूर्यास्त सुद्धा दाखवण्यात आलेले आहे. आणि बरेच अर्थ काढू शकता या आर्ट मध्ये. अतिशय मिनिंगफुल आर्ट आहे. ज्यांना कोणाला कलेची जाण आहे ते सर्व जाणकार लोक या ठिकाणी या कलेचा चांगला अर्थ काढू शकतात. सर तो थैंक यू. आप क्या पूछना चाहते हैं आर्ट के बारे में? ये मतलब क्या है एग्जैक्टली, क्या है, किस मतलब माइंडसेट से आपने बनाया और इसमें क्या क्या आपने प्रेजेंट किया है वो हमारे प्रेक्षकों को बताइए. तो मेरा नाम है जिन, मैं डॉट से पेंटिंग करता हूँ. एक मैंने पेंटिंग बनाई जिसपे लंग्स और हमिंग बर्ड है. मेरे को हवा ड्रॉ करनी थी, बॉम्बे की हवा. जो टॉपिक के बारे में बात ही नहीं कर रहे हम, जात धर्म भाषा पे झगड़ा करते रहते हैं. राइट. बट रियली ये अफेक्ट हो रहा है. मेरी मम्मी, मेरी ग्रैंड मदर, उनको अस्थमा हुआ यार, वो स्मोक भी नहीं करते. तो सबको लग रहा है कि मेरे को मेरी मम्मी ब्रीदिंग प्रॉब्लम नहीं है, हवा की प्रॉब्लम है. मैं बहुत प्रिविलेज था. तो मैं दुनिया देख के आया, प्रदेश पढ़ के आया. मतलब पता है यार स्काई ऐसा नहीं दिखता है यार. आपका बॉम्बे में बचपन गया था? नहीं, बॉम्बे नहीं, रायगढ़ से हूँ. हो गया. आपका बॉम्बे में गया था यार. कम से कम 100-150 दिन तुम नीला आसमान देख पाते थे. अभी पूरा साल में 5 या 6 दिन मिल रहा है. नेक्स्ट ईयर 3 या 4 दिन मिलेगा. उसके बाद के साथ 2 साल में 2 दिन मिलेगा. करेक्ट है. तो मेरा मैसेज यही था कि ये जो लंग्स है, ये जो हार्ट बीट और लंग्स है, ये आपकी मेरी है.
राइट। जो हमिंग बर्ड है हाँ वो सबसे फास्टेस्ट बर्ड है उसका हार्ट बीट का, ये बॉम्बे की रफ्तार है। तो तुम, बॉम्बे इज वन ऑफ द मोस्ट फैंटास्टिक सिटीज, यहाँ पे तुम 100 माले की बिल्डिंग बना सकते हो भाई। पर ये सब जो बॉम्बे को मिला, क्यों मिला भाई? तुम्हारी हार्ट बीट, मेरी हार्ट बीट, तुम्हारी सांस, हमारी सांसों की वजह से मिला। राइट। हमने मेहनत की, हमने ट्रेन पे गए, हम सबने मेहनत की, तब ये सिटी इतना भाग पाई। वी पे व्हाट लाइक रिडिकुलस 10-20% ऑफ इंडिया का टैक्स। क्या सिटी है भाई, क्या रफ्तार है हमारी। पर तुम मुझे हवा ही नहीं दोगे तो मैं कैसे उड़ पाएगा? तो मैसेज यही था कि भाई मैं आसमान देखना चाहता हूँ। वी शुड नॉट बी एबल टू सी द एयर वी ब्रीथ। मैं हवा नहीं देखना चाहता। राइट सर। सर ये मैसेज था मेरा। राइट सर। और ये क्या क्या आपने यूज किया ये आर्ट बनाने के लिए, क्या मटेरियल? बेसिकली पहले पेपर था, उसके ऊपर पूरी पेंटिंग बनाई एक एक डॉट के साथ। डॉट मतलब पार्टिकल, जितने पार्टिकल अपने एयर में ऐसे, तो उसको वो पेंटिंग को 3 महीना लगा। ये स्कैन करोगे आपको पेंटिंग को एक्चुअल में देख पाओगे। नो इमेजिन ये पेंटिंग रखी, इसको मल्टीपल एंगल से फोटोग्राफ्स किए इसके, ठीक है? तो आपके पास सारे फोटोग्राफ्स आ गए यहाँ पे, पेंटिंग छोड़ दो, सारे फोटोग्राफ्स आ गए। 1 सेंटीमीटर काटा, 1 सेंटीमीटर काटा, 1 सेंटीमीटर काटा रखा। रिपीट द प्रोसेस, रिपीट द प्रोसेस। 1 सेंटीमीटर नहीं 1 मिलीमीटर है, 3 इमेज नहीं है 25 इमेज है। तो इस प्रोसेस को सारी इमेजेस काट के एक नई इमेज बन गई कॉल इंटरलेसिंग। बट आप सिर्फ इमेज को ऐसे देखोगे तो इट लुक्स लाइक स्केल्स। दैट्स व्हाई यू पुट अ प्लास्टिक शीट ऑन इट जिसके पास एक माइक्रोस्कोपिक रिजेस है, तो जो वो डिफाइंड व्यूइंग एंगल्स क्रिएट कर रहा है। ओके। तो अब यहाँ से देखोगे तो यही इमेज आएगी, यहाँ से देखोगे तो यही आएगी, यहाँ से। इसीलिए इसको आप रील्स इंस्टाग्राम वगैरह पे नहीं एंजॉय करना, आपको यही काला घोड़ा आना होगा, चलना होगा, तो ये आप इसको ये मैंने रील्स पे भी देखा था, लेकिन मैं अभी आगे मेरे को भी क्वेश्चन आया कि ये कैसे बनाया हुआ है, इसलिए मैं आपको पूछा कि सर आपने ये टेक्नोलॉजी के साथ पहले बचपन में खेला है, आपको याद है? आपके पास वो पेंसिल बॉक्स वगैरह था, हम एकदम ट्रिप होते थे। बस यही है बॉम्बे को थोड़ा इससे मजा करवाने का। और एक और क्वेश्चन है, कितना टाइम लगा आपको बनाने के लिए पूरा? सर तो रॉ पेंटिंग टुक द मोस्ट अमाउंट ऑफ टाइम। दिस इज लाइक द रॉ पेंटिंग इटसेल्फ टुक 3 months, 3 महीना लगा वो डॉट की पेंटिंग बनाने में। उसके बाद में फोटोग्राफी, इंटरलेसिंग प्रोसेस, प्रिंट वगैरह को और 3 महीने लगे। फिर ये कंस्ट्रक्शन काम हुआ, तो इट्स क्वाइट अ फ्यू मंथ्स का एफर्ट है। और इसमें मल्टीपल टीम्स रही है, मतलब प्लानिंग ऑफ द कंस्ट्रक्शन मेरी गर्लफ्रेंड ने हेल्प किया था। एक प्रिंटिंग कंपनी है यानोस प्रिंटिंग दैट हेल्प मी विद लाइक द इंटरलेसिंग ऑफ द इमेजेस एंड ऑल ऑफ दिस। तो एक मल्टी डिसिप्लिनरी काफी लोग आए, हेल्प किया आर्टिस्ट को। तो कुछ अच्छा करना है, कुछ ऐसा करना है कि बॉम्बे देखे भी, वाव भी हो उसको, बट घर जाए ना तब कुछ नया लगे। अब लास्ट में एंड कर रहा हूँ इसको, एक चीज बता रहे। तो देख आप सब यहाँ पे आए, आर्ट का मतलब क्या है? 2+2 नहीं है, इसका कोई डिफाइंड मीनिंग ही नहीं है। मेरा काम क्या है कि इधर मैं कुछ नया दिखाऊं आपको, या नए नजरिए से दिखाऊं। तो इसमें मेरे को यही था, कुछ नया दिखाना था। और नया नजरिया वही है कि हवा तो तुम सब रोज देख रहे हो। अब जब आप सुबह उठ के देखोगे ना, तब आपके माइंड में ये हवा रहेगी। कोई तुम्हारे सामने आया ना, जात धर्म भाषा के बारे में बात करेगा ना, तुम बोले भाई निकल तू टॉपिक पे आया यार, बस टॉपिक के बारे में बात कर। मेरे बच्चे ब्लू स्काई नहीं देखने वाले यार नेक्स्ट ईयर, ठीक है? तो सर यही था मेरा। थैंक यू सो मच। थैंक यू सर, बहुत अच्छा आपने मैसेज दिया है। क्योंकि जब देखा ना मैंने, तभी मेरे माइंड में आ गया कि ये खाली इमेज नहीं है, खाली मतलब ये आर्ट नहीं, इसके पीछे भी एक अच्छा सा मैसेज है कुछ कोई। तो वही मुझे आपसे पूछना था। बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर टेकिंग द टाइम सर. येस, थँक्यू सर. पाहू शकता या ठिकाणी आपण ज्या ज्या अँगलने मूव्ह होईल तशी ही इमेज आपल्यासोबत मूव्ह होते. पण संपूर्ण ट्रायंगल पाहू शकता, त्याने ट्रायंगल बनवलेले आहे आणि बऱ्याच महिन्यांची मेहनत आहे सर्व आर्ट बनवण्यासाठी. यामध्ये त्याने आपल्याला छान माहिती दिली. आपल्याला एक बर्ड सुद्धा दिसले त्या ठिकाणी, त्यानंतर व्यक्ती आणि त्याचा हार्ट दिसत आहे आणि खालच्या बाजूला सनसेट होताना दिसत आहे आणि चांगला असा मेसेज आपल्याला त्या दादाने दिलेला आहे. नमस्कार मुंबईकरांनो, कालाघोडा सेन्सरमध्ये तुम्हा सर्वांनी मुंबई पोलिसांतर्फे सहर्ष स्वागत. कृपया एका ठिकाणी जास्त गर्दी करू नका. आपले नागरिक, मौल्यवान वस्तू, मोबाईल सर्वांनी जपून ठेवावे. कोणीही बेवारस सुंदर आर्ट बनवले ते जॉली आर्ट सत्ता यांच्या माध्यमातून. वेलकम मुंबईकर. मुंबई पोलीस हार्टली वेलकम टू ऑल टू द कालाघोडा फेस्टिवल. Please do not try too much in one place.
Everyone should keep their valuables, jewelry, and mobile phones safe. If you find any lost item, contact the police immediately. पुढे आल्यानंतर आपल्याला एक छान असा बोर्ड या ठिकाणी दिसत आहे, जे की या सर्व लोकांनी बनवलेला आहे. हे सर्व मेंबर्स आहेत याच्या या ठिकाणी आणि हे सर्व आर्टिस्ट आहेत. तर या ठिकाणी छान एक मेसेज देण्यात आला, जो की सर्व लहान मुलांसाठी मेसेज देण्यात आला की आजच्या या आपल्या मॉडर्न जमान्यात आपण मोबाईल गेम्स आणि PC गेम्समुळे आपण जे मैदानी खेळ किंवा आधी आपण आपल्या काळामध्ये जुन्या काळामध्ये खेळ खेळायचो ते विसरत चाललेले आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की मेसेज कशा बघा, या ठिकाणी VR पाहू शकता, PUBG पाहू शकता या ठिकाणी. आणि हे सर्व जे ऑनलाईन गेम्सच्या नादामध्ये आपण फिजिकल फॉर्ममध्ये आपण जे गेम खेळायचो, मैदानी खेळ खेळायचो, ते सर्व आपली संस्कृती आणि आताची छोटी छोटी मुलं विसरून चालले. या ठिकाणी पत्ते वगैरे सुद्धा दाखवलेले. या ठिकाणी तुम्ही भोवरा पाहू शकता, अजून कॅरम पाहू शकता, विटी दांडू पाहू शकता, अजून या ठिकाणी सापशिडीचा डायस सुद्धा आहे. या ठिकाणी एक टायर, जी आपल्या सर्वांची लहानपणाची आठवण आहे मित्रांनो. आपण सुद्धा आणि तुम्ही सुद्धा जर हे लहानपणी टायर फिरवलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये येस करायचं आहे. आणि या ठिकाणी सापशिडी सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अशा सुंदर मेसेज या ठिकाणी देण्यात आलेली यांच्या सर्व माध्यमातून. या ठिकाणी यांचे थीमचं नाव आहे कल आज और कल. आणि हे सर्व आर्टिस्ट आहे. तुम्ही कॉलेजचे स्टुडंट आहात की कसं आहे? कोणतं कॉलेज आहे तुमचं? वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड विज्युअल आर्ट. ओके, तुमचं नाव काय? मी नुपूर कमलेश खुले. आणि तुमचं नाव? मी तन्मय सुदर्शन. ओके, संपूर्ण तुमची कॉलेज आहे, त्यांच्या दोघांचं नाव काय? विजय गड आणि कीर्ती वरवाडकर. ओके ओके. तर तुम्ही चौघांनी मिळून हे केलेलं आहे का? आता 15 जणांची टीम आहे आणि 30 दिवसामध्ये पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट झालेले आहे. सुंदर तुम्ही मेसेज दिला. हे खूप इम्पॉर्टंट आहे मेसेज या संपूर्ण फेस्टिवलमधलं. कारण की स्टार्टिंगला आता आम्ही सुरुवात केली, अजून आम्हाला पुढे एक्सप्लोर करायचं अजून, पण छान मेसेज पाहायला मिळाला. हे खास करून आमचं लक्ष त्या टायरने वेधलेलं आहे. की लहानपणी आता आम्ही सुद्धा मुंबईमधले नाव गावाकडचे आहोत, पण गावाकडून येताना या सर्व आठवणी ताज्या झाल्या त्या टायरमुळे जास्त करून. कारण की हे टायर मी सुद्धा फिरवलेले आहेत, कदाचित तुम्ही सुद्धा फिरवले असतील. सुंदर मेसेज देण्याचा प्रयत्न. या ठिकाणी भोवरा सुद्धा मित्रांनो पाहू शकता तुम्ही. आणि हा मेन गोष्ट राहिली म्हणजे या ठिकाणी गोट्या, कंचे हे सुद्धा तुम्ही खेळले असाल, आणि खेळले असाल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये येस कळायचं आहे. आणि पत्ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो, पत्ते सुद्धा बरेच जण खेळलेले आहेत त्या ठिकाणी. तर असा होता कल आज और कल या संपूर्ण आर्टची ही थीम होती. आणि सर्व या थीमचे कलाकार कॉलेज स्टुडंट्स आहेत सर्वजण. सुंदर मेसेज या ठिकाणी तुम्ही लहान मुलांसाठी दाखवू शकता. या ठिकाणी बापूंना कॉल आलेला आहे, बापून कॉल. या ठिकाणी STD PCOचं बूथ दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो. ही सुद्धा एक जुनी आठवण आहे. तर काहीकांच्या गावाला अजून सुद्धा STD ISD PCO यूज करत असतील, मात्र मोबाईलच्या जमान्यामुळे सर्व विसरत चाललेले आहेत. आणि या छोट्या मुलाला कदाचित बापूंचा कॉल आलेला आहे, कारण की इकडून या एंडने बापू कॉलवर आहेत. या ठिकाणी अशा प्रकारचा कॉइन बॉक्स तुम्ही पाहिला असाल मित्रांनो. इथून 1 रुपया टाकला जायचा आणि 1 ते 2 मिनिटाचा आपल्याला कालावधी मिळायचा कॉलवर बोलण्यासाठी. आणि इथून जर आपला कॉल लागला नाही तर या ठिकाणी पुन्हा एकदा या पद्धतीने असे ते आपले पैसे परत यायचे. आणि 1 रुपया सुद्धा त्यामुळे ठेवलेला आहे. अशी एक जुनी आठवण की आता एक आपली आठवणच राहिलेली आहे. असा STD ISD PCO कॉल. नक्कीच जे सर्व 90sच्या जमान्यातले आहेत, 2000च्या जमान्यातले आहेत आधीच्या, त्यांना ही सर्व आठवण माहीत असणारच. तुम्ही या ठिकाणी सुंदर एक आर्ट पाहू शकता. एक प्रॉन आहे, कोळंबी आहे आणि द लास्ट कॅच. या ठिकाणी क्रेनच्या माध्यमातून तिला उचलण्यात आलेले आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व पूर्ण शिगांपासून बनवले आहे. लोखंडी शिगा असतात त्यापासून बनवले आहे. आणि विशिष्ट म्हणजे त्याच्या आतमध्ये सर्व मटेरियल तुम्ही पाहू शकता. सर्व प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत. प्लास्टिकच्या बॉटल पासून हे संपूर्ण आर्ट बनवण्यात आलेले आहे. आपल्या पुढच्या आर्टचं नाव आहे ट्रान्स डिफरन्शिएशन. ठिकाणी एक झाडापासून हे झाड आहे आणि याचा उपयोग कशा पद्धतीने केलेला आहे आणि अशा पद्धतीने छान मेसेज देण्यात आले. या ठिकाणी एक झाडाच्या खाली अशा प्रकारचं हे पैजण लावलेले आहेत आणि एक ज्वेलरी बनवण्याचा प्रयत्न केला. आपण घुंगरू पाहतो आणि या ठिकाणी एक पाय बनवलेला आहे. सुंदर मेसेज देण्याचा प्रयत्न केला.
तर मित्रांनो, हे जे आपण या ठिकाणी आर्ट पाहतात, या ठिकाणी एक सुंदर असा मेसेज देण्यात आलेला आहे. या ठिकाणी म्हणजेच मानवाची उत्क्रांती दाखवण्यात आलेली आहे. इथपासून सुरुवात, खालपासून सुरुवात त्यांनी केली. तर खालची सुरुवात जी दगडगोट्यापासून झाली होती मानवाची, त्यानंतर इथे दाखवण्यात आलेली आणि मधल्या पार्टमधून संपूर्ण मिरर फॉर्ममध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर पुढचं जे आपलं आधुनिक युग असणार आहे, मानवाचं संपूर्ण कसा स्ट्रक्चर असणार आहे, किंवा स्ट्रक्चर म्हणजे मानवाची जी टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीप्रमाणे त्यांनी जी मानवाची उत्क्रांती झालेली दाखवली आहे, ती अशा पद्धतीची असावी. म्हणजे तुम्ही मानवी फॉर्म बोलू शकत नाही याला. आपण जे रोबोटिक्स वगैरे पाहतो, रोबोट, तर फ्युचर आपलं जे सायन्स टेक्नॉलॉजी पुढे कशा पद्धतीने जाणतात याचा हा या ठिकाणी मेसेज देण्यात आलेला आहे. तर सुरुवात झाली होती दगडगोट्यांपासून मानवाची, आणि त्यानंतर हे मध्यम युगातील मानव दाखवलं, आणि त्यानंतर हे आधुनिक फॉर्ममध्ये असलेलं मानव या ठिकाणी दाखवलं. आणि मागच्या बाजूला सुद्धा एक छान मेसेज देण्यात आला. त्या ठिकाणी जी जंगल वगैरे आपली ग्रीनरी होती ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जंगल कटिंग झाली, आणि त्यानंतर संपूर्ण या ठिकाणी एक झाड सुद्धा तुटलेलं दाखवलेलं. सुंदर हे टाइमलाईन दाखवले, टाइमलाईन ऑफ बिंग असं हे थीमचं नाव आहे. सुंदर मेसेज देण्यात. आणि हे सर्व आर्टिस्ट आहे. सर, आपका नाम क्या है? केशव पाटकर. और ये सब आपकी टीम है क्या? इनका नाम क्या है? रोशनी. ये सबने हमारे, आप किसी कॉलेज के स्टूडेंट हो क्या? स्कूल ऑफ डिझाईन. ओके. हे सर्व डिझाईन स्कूलचे हे सर्व स्टुडंट्स आहेत. त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण बनवलेलं आर्ट आहे. अतिशय मिनिंगफुल आर्ट आहे. मित्रांनो, मिनिटात महाराष्ट्राचं दर्शन घ्या. या ठिकाणी महाराष्ट्र टुरिझम तर्फे या ठिकाणी दाखवण्यात आलेली थीम. जुनी आठवण आहे मित्रांनो. जर तुम्ही 90sचे असाल व्ह्युअर्स, जर आपली जी व्हिडिओ 90sची व्यक्ती पाहत असतील तर नक्कीच त्यांना ही आठवण करून सुंदर उपक्रम या ठिकाणी महाराष्ट्र टुरिझम तर्फे. थोडक्यात महाराष्ट्राचे दर्शन या ठिकाणी काही सेकंदात तुम्हाला घेऊन देईल असा महाराष्ट्र टुरिझमचा उपक्रम. तुम्हाला सुद्धा मी महाराष्ट्राचं दर्शन दाखवतो. अशा प्रकारे या ठिकाणी अशी छोटीशी टूर होती मित्रांनो. महाराष्ट्र दर्शन आम्ही काही सेकंदांमध्ये केलेलं आहे. आर्ट पाहतात ते बनवण्यात आले ते DY पाटील युनिव्हर्सिटी पुणे यांच्या माध्यमातून सुंदर या ठिकाणी आर्ट पाहू शकता. आणि याच्याच मागच्या बाजूला सुद्धा आर्ट बनवण्यात आलेले आहे. अंत अस्ति प्रारंभ कर्मणे वादिकारस प्रेमाफलशु कदाचन मा कर्मफल हेतुर्भिमो होते सत्तोस्तु अर्कवर्णी. असं या ठिकाणी छान मेसेज देण्यात आलेले आहे. आणि या बाजूला या आर्टचं
फोटो सुद्धा पाहू शकता. यांच्या थीमचं नाव आहे कर्म. कर्म हेच ते आर्ट बनवत आले ते डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी पुणे यांच्या माध्यमातून सर्व आर्टिस्टने मिळून हे बनवलेलं अतिशय मिनिंगफुल या ठिकाणी पाहू शकता. कर्म आहे आणि समय चक्र सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे आणि कर्म ही यांची थीम आहे. हे आर्ट जी लहान मुलांसाठी आहे कारण की त्यांचे आवडते सुपर हिरो त्यांची या ठिकाणी आवाज घेण्यात आले. म्हणजे हे जे QR कोड आहे ते आपल्याला स्कॅन करायचे आणि जे स्कॅन केल्यानंतर ते जे सुपर हिरो आहेत ते स्वतः संदेश देणार आहेत, स्वतःचा मेसेज आपल्याला देणार आहेत. तर अशी गेम आहे सोल स्टोर याच्या माध्यमातून होम ऑफ पॉप कल्चर असे तुमचं नाव आहे. मित्रांनो त्यानंतर आपलं नेक्स्ट आर्ट आहे द केस ऑफ क्युरिओसिटी. या ठिकाणी एक शानदार हत्ती बनवण्यात आलेला आहे. सुंदर कलाकृती मित्रांनो पाहायला मिळते. ती काड्या आणि जी आपल्या घरी सुतळ असते त्या सुतळपासून बनवण्यात आलेली ही कलाकृती आहे. हत्ती बनवली आहे. टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी या ठिकाणी बनवतात. या ठिकाणी पाईपचे तुकडे तुम्ही पाहू शकता. मिरर्स आहेत. अशा गोष्टी बनवल्यात. या ठिकाणी मित्रांनो सर्व IT क्षेत्रामध्ये जे लोक वापरतात कीबोर्डची सर्व बटन आहेत ते दाखवलेले आहेत. पेपरचे कटिंग्स आहेत त्या ठिकाणी. या बॉक्समध्ये माऊसेस आहेत, बाईकचे तुकडे आहेत. सर्व स्क्रॅप केलेल्या वस्तूंपासून हे आर्ट बनवलेले आहेत. या ठिकाणी पेपर कटिंग सुद्धा आहेत. काही पाळापाचोळा सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. लाकडाचे ठोकळे वगैरे आहेत. म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ एकंदरीत मेसेज देण्यात आलेले आहे त्या थीम मधून. या ठिकाणी मिल्टन कंपनीचे एक कलाकृती दाखवण्यात आलेली आहे. मिल्टनचा ग्लास आहे आणि या ठिकाणी मिल्टन कडून बॉटल ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचे स्टॉल आहे. काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न केला त्यांनी या ठिकाणी लहान मुलांचा. एक सुंदर या ठिकाणी व्हिडिओ काढण्यात आलेली आहे. बोटिंग ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता एम्पावर गर्ल्स, न्यूट्रिशन फॉर चिल्ड्रन, ट्रांसफॉर्म फूड्स, स्पॉन्सर है कालापुरा के लिए अभी और हम प्रमोट कर रहे हैं कनेक्टिंग विद नेचर हमारे आर्ट के थ्रू. अब देखो तो बॉर्डर के चारों तरफ. उसके अलावा हम एक CSR इनिशिएटिव रन कर रहे हैं मेक अ विश कैंपेन जहाँ पे कंपनी डोनेशन देगा 6 कॉजेस को NGOs की मदद से. आप खाली वोट करके हमें बताएंगे किस कॉज को आपके हिसाब से हमारे रिसोर्सेज की ज़्यादा ज़रूरत है आज की तारीख में. जो भी कॉज फेस्टिवल के एंडिंग में टॉप 3 में लीड करेगा उनको ज़्यादा डोनेशन जाएगा. स्टार्टिंग में फर्स्ट प्लेस पे जाएगा 10 लाख, 6 लाख, 4 लाख और बाकी 3 को 2 लाख का डोनेशन जाएगा. अगर आप चाहते हो किसी कॉज को सपोर्ट करना वोट के थ्रू आप यहाँ पे कर सकते हो. जो भी आप वोट करें वो क्यूमुलेटिव फॉर्मेट में अभी तक अप टू डेट यहाँ पे दिख रहा है. सो अगर आप चाहो तो प्लीज वोट कर सकते हो. हाँ डायरेक्टली बटन प्रेस हाँ. सो इन 3 कॉजेस का करस्पॉन्डेंस बटन ये है और इनका ये है. ओनली सिंगल वन. Yes, 1 person, 1 vote, India. Thank you. Thank you. Thank you. हा होता मित्रांनो मिल्टन मार्फत राबवण्यात आलेला उपक्रम आहे मित्रांनो. म्हणजे त्या ठिकाणी वोटिंग ठेवलेली आहे आणि वोटिंगच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काही ऑप्शन ठेवण्यात आलेले आणि जिथे आपण वोट करू ज्याला जास्त वोट पडतील त्या ठिकाणी मिल्टनतर्फे स्पॉन्सरशिप काढण्यात येणार आहे. 10 लाख, 6 लाख आणि काहीतरी बहुतेक 4 लाख किंवा 2 लाख अशी
मदत करण्यात, ज्याला जास्त वोटिंग होणार आहे त्याला जास्त मदत होणार आहे. आणि सुंदर या ठिकाणी एक इनिशिएटिव्ह सादर करण्यात आला तो मिल्टन तर्फे. या ठिकाणी मागच्या बाजूला त्यांचे स्टॉल लागण्यात आले आणि तिथून वोटिंग होत आहे. टॅक्सी नंबर 9211 या टॅक्सीचे जे आर्टिस्ट आहेत ते आहेत, नाव दिले आर्टिस्ट विकल शुक्ला. सुंदर अशी या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेली टॅक्सी. नक्कीच मुंबईची जान जशी मुंबई लोकल आणि मुंबईची बेस्ट आहे तशीच हे सुद्धा साऊथ मुंबईची जान आहे म्हणजेच टॅक्सी. मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण देशभरातून सुद्धा काही आर्टिस्ट आलेत आपले कला घेऊन. अनेक असे या ठिकाणी जवळपास 100 स्टॉल्स आहेत. प्रत्येक स्टॉल्स मध्ये प्रत्येक जण आपापल्या राज्यातून आपापल्या राज्याची स्पेशालिटी घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. हे लोक हरियाणावरून आले आहेत. अमर शक्ती हँडलूम त्यांचं स्टॉलचं नाव आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेडशीट्स ब्लैंकेट्स या ठिकाणी आहेत. सब हैंडमेड है क्या सर? कल की तरह हो जाएगा यार. या ठिकाणी सुंदर तुम्ही पाहू शकता गुरुनानक जींचं हँडमेड त्या ठिकाणी बनवलेलं आहे. सर्व हँडमेड आहे, हाताने बनवलेलं आहे सर्व. या ठिकाणी सुद्धा काही पायपुसण्या वगैरे ठेवण्यात आलेल्या आहेत. छोटे छोटे रुमाल्स बेडशीट सुद्धा पाहू शकता तुम्ही. पर्सेस सुद्धा पाहू शकता या ठिकाणी. सर्व मित्रांनो हँडमेड आहे. पॉट्स बनवले मातीचे आणि लाकडाचे पॉट्स. आर्ट फेस्टिवलचं लक्ष जर कोणी वेधून घेतलं असेल तर ते हे आर्ट आहे मित्रांनो. मगाशी सुद्धा दाखवलं मी.
जर परफ्यूमचे शौकीन असेल तर या ठिकाणी शॉप नंबर 14 जे की अरण्यम परफ्युम्स महाराष्ट्र यांनी या ठिकाणी उभारलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्यांची स्वतःचा ब्रँड या ठिकाणी पाहू शकता. अरण्यम हा त्यांचा ब्रँड आहे आणि संपूर्ण परफ्यूम नॅचरल आहेत. नॅचरल असल्याकारणे तुमच्या स्किनवरती त्याचं काहीच नाही वाईट इफेक्ट होणार नाही. असे परफ्यूम्स अरण्यम आणि नाव सुद्धा सुंदर आहे. आणि या परफ्यूम बद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगाल का? बिलीव्ह करते की कोणताही परफ्यूम जे तुम्ही वापरता हेल करता, जर त्याच्यामध्ये कोणताही कॅन्सरस किंवा कोणताही त्रास असेल तर सगळ्यात लवकर इफेक्ट होतो तुमच्यामध्ये. म्हणून आमची मोहीम आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात नॅचरल परफ्यूम्स तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो. वी हॅव ऑलमोस्ट 54 SKUs. सगळे परफ्यूम नॅचरल आहेत. फ्लोरल आहेत ते फ्लोरल ऑइल पासून बनलेले आहेत. त्याच्यात एकही थेंब सिंथेटिक द्रव्य टाकलेलं नाही. सो दॅट्स आवर मोटो. वी सर्व ॲज गिव्हन बाय द नेचर. दॅट्स अरण्यम. ओके. आणि हे शॉपच्या व्यतिरिक्त ऑनलाईन वगैरे किंवा तुमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत का? आपली वेबसाईट आहे. आपण वेबसाईट थ्रू सेल करतो. आपण अमेझॉनवर आहोत, फ्लिपकार्टवर अवेलेबल आहोत, एअरपोर्टला आहोत, रिलायन्स स्टोअर्समध्ये आहोत, बऱ्याच ठिकाणी आहोत. इव्हन एक्सपोर्ट दुबईला पण आपलं एक्सपोर्ट. सुंदर या ठिकाणी पॅकेजिंग सुद्धा सुंदर पाहू शकता. युनिक पॅकेजिंग आहे. सगळे बॉटल्स वगैरे या ठिकाणी पाहू शकता. आणि त्या ठिकाणी अवॉर्ड फॉर या ठिकाणी महाराष्ट्र रत्न अवॉर्ड सुद्धा मिळाला 2024 मध्ये या परफ्यूमला. त्यामुळे नक्कीच तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता या ब्रँडवरती. सुंदर पॅकेजिंग सुद्धा पाहू शकता तुम्ही. अँड दॅट्स आवर प्रमोटर. दॅट्स हर बेबी. आणि हे त्यांचा विचार आहे की त्यांनी सुरुवात केली होती, त्याच्यानंतर आम्ही हळूहळू जॉईन झालो. सुंदर मॅम. आणि सुंदर तुमचा उपक्रम सुद्धा सुंदर आहे. आणि पॅकेजिंग एकदम जशी इंडियन जे पॅकेजिंग असते, इंडियन आपली पारंपरिक पद्धतीने आपलं जसं तुम्ही रिप्रेझेंटेशन पण तुमचं चांगलं आहे. आणि पॅकेजिंग तर मला खूप छान आवडली इथे. आणि 2024 मध्ये यांना अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे. महाराष्ट्र रत्न अवॉर्ड मिळालेलं आहे. थँक्यू सर. थँक्यू मॅम. तुम्हाला इथे या ठिकाणी यायचं असेल तर शॉप नंबर 14 वर येऊ शकता तुम्ही. सर किती अजून 8 तारखेपर्यंत आहे ना? 8 तारखेपर्यंत तुम्हाला स्टॉल्स अवेलेबल आहेत. आणि सरांनी सुद्धा सांगितली माहिती की ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. त्यांची वेबसाईट सुद्धा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही प्राइस लिस्ट सुद्धा पाहू शकता. आणि हे त्यांचं कार्ड आहे. जर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल या ठिकाणी इंस्टाग्राम ID सुद्धा आहे त्यांची. तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी सुद्धा येऊ शकता 8 तारखेपर्यंत, किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा परचेस करू शकता. थँक्यू. काळागोळा आर्ट फेस्टिवल या ठिकाणी छान छान पद्धतीने आर्ट या ठिकाणी आर्टिस्टने उभारण्यात आलेले आहेत. छान छान असे आर्ट्स तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकता. मात्र इथे आल्यानंतर एक गोष्ट मला खटकली की फोटो आणि सेल्फीच्या नादामध्ये काही लोकांनी काही आर्ट्सचं नुकसान केलेलं आहे मित्रांनो. काही आर्ट्स तोडले. त्यामुळे तुम्ही एक मर्यादा ठेवून फोटो काढायचे, फोटो काढा, जरूर काढा, पण एक मर्यादा काढा. कारण की प्रत्येक कलाकाराने आपली मेहनत घेतलेली असते या ठिकाणी कला सादर करण्याची. मात्र तुम्ही फोटो आणि व्हिडिओच्या नादामध्ये त्या ठिकाणी ते त्यांनी सादर केलेली कलेचं नुकसान करत. मात्र कलाकारांनी जे सादर केलेली कला याचा थोडाफार तुम्ही सुद्धा विचार करायला पाहिजे मित्रांनो. कारण की जवळपास 2 ते 3 महिने त्यांचा टाइम देऊन या ठिकाणी कलाकारांनी कला घेतलेली असते. आणि तुम्ही फोटो वगैरे व्हिडिओच्या नादामध्ये त्या कलेचं तुम्ही नुकसान करतात. तर याचं भान नक्कीच ठेवायचं मित्रांनो. होता काळागोळा आर्ट फेस्टिवल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.